उपकार नाही आहे, तुमचा तो हक्क आहे, तुम्हाला मिळालाच पाहिजे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, त्या 25 कोटी रुपयामध्ये मी माझ्या गावामध्ये शिक्षणाचं महत्वपूर्ण शिक्षणाच्या संबंधित वातावरण निर्माण करेन. प्रत्येक घरामध्ये शिक्षणाचं वातावरण तयार करेन. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सर्वांना आणेन. याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्याकडे पैसा असतो, परंतु आपण पैसा कुठेतरी निरर्थक ठिकाणीच खर्च करतो. आपण पैसा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी पैसा खर्च करतो. आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. आजकालचा जमाना हा इंस्टाग्रामचा आहे, व्हॉट्सअपचा आहे, फेसबुकचा आहे. आपल्याला माहित नाही आहे की ते आपल्याला गुलाम करून ठेवण्याचं षडयंत्र आहे. हे अगोदर ओळखा. माझे लेकरं, माझे मुलं कुठतरी दिवस रात्र त्या सोशल मीडियावर तरी राहत नाहीत का? माझे लेकरं खरंच कधीतरी पुस्तक वाचत आहेत का? याच्याकडे लक्ष द्या. तुमचं वय जरी संपलं असलं, तुमचं आयुष्य संपलं असलं तरी तुमचं कर्तव्य आहे, आई वडील म्हणून, समाज म्हणून तुमचं कर्तव्य आहे. मी ज्या अवस्थेत जन्मलो आहे किंवा जगलो आहे त्या अवस्थेत माझी येणारी पिढी जगणार नाही, जन्म बी घेणार नाही. माझे लेकरं सर्व स्वाभिमानाने जीवन जगतील. माझं घर हे कुठेतरी कुडाचं असणार नाही. माझं घर हे बांधलेलं असेल. माझ्या घराच्या पुढे गाडी असेल, माझ्या घराच्या पुढे पाटी असेल आणि त्या पाटीवर लिहिलेलं असेल कलेक्टर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून. आणि हे सर्वच्या सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि शक्य करण्याचं काम तुम्हाला उपकार करायचं नाही आहे. भारतीय राज्यघटना तुम्हाला ते अधिकार सर्व देते. परंतु ही गोष्ट एवढीच खरी आहे, तुम्हाला या हक्काची जाणीव नाही आहे. हक्काची जाणीव पण नाही आहे आणि या तुम्हाला हक्काची माहिती पण नाही आहे. माहिती नाही आहे तर माहिती होऊ दिली नाही याच्यावरती सुद्धा विचार करा. कारण का मी तुम्हाला जसं म्हटलं, भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये लोकसभेमध्ये 552च्या आसपास खासदार असतात. त्या 552 पैकी 543 जागेसाठी निवडणुका होतात. या 543 जागेपैकी 47 जागेवरती फक्त शेड्यूल ट्राईबचे खासदार तयार जातात आणि 84 जागेवरती शेड्यूल कास्टचे म्हणजे अनुसूचित जातीचे जातात. आपले 47 जे खासदार आहेत ते खरंच आपलं प्रतिनिधित्व करत आहेत का? समजत आहे ना मी तुम्हाला का म्हणताय? की आपल्या नावावरती कुणाचे चमचे तर होऊन बसले नाहीत का? याच्यावरती विचार करा. त्यांना खरंच आपल्या समाजाची तळमळ आहे का? की तो खरंच समाजासाठी धडपडत आहे का? का तो कुणाची चाकरी तर करत नाही का? कुणाची गुलामी तरी करत नाही का? त्याच्यासाठी एकाने याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. भारतीय राज्यघटना तुम्हाला स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी तुमच्या घरातून ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये स्किल आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि जे गुणवत्ता धारक आहेत ते सर्व खासदार होतील याच्यासाठी ती तरतूद आहे. परंतु आपणाला आपल्या समाजाच्या नावावरती गंडवलं जातं आणि कुठला तरी वेगळाच व्यक्ती जो आपला आवाज त्या संसदेमध्ये उठवत नाही अशा व्यक्तींना पाठवलं जातं. याच्यावरती तुम्हाला गहन विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या